छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको केला जातोय। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। केम्ब्रिज चौकामध्ये मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे। यशपाल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। यशपाल, आपण पाहतोय की मराठा बांधव आक्रमक झाले। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील जालना महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे। या ठिकाणी जो छत्रपती संभाजीनगर जालना महामार्ग आहे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता। गेल्या 6 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आमरण उपोषण सुरू आहे। त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर जालना या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं। हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी पोलीस आलेले आहेत। पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी जे आंदोलक आहेत यांना पोलीस व्हॅनमध्ये बसून जे आहे ते चौकीकडे नेण्यात येत आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य आपल्याला दृश्य पाहू शकतो आपण। आंदोलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आहेत। या ठिकाणी आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। केम्ब्रिज चौक जे आहे छत्रपती संभाजीनगर येथील हा चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांचा। या ठिकाणी आंदोलकांना जे आहे ते पोलीस ताब्यात घेतलेले आहेत। आपण हे चित्र पाहू शकतो। धन्यवाद यशपाल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।